वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 9वी इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आज आपण 1.5 द नेकलेस या पाठाला सुरुवात करू. बिफोर स्टार्टिंग द लेसन इट सेल्फ वी विल सी चिट चॅट ॲक्टिव्हिटी. वी आर ऑन पेज नंबर 23. पेज नंबर 23वर आपण आहोत आणि आपण द नेकलेस या लेसनला सुरुवात करण्याच्या आधी आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीजमध्ये जे ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या आपण बघू. सुरुवात आपण चिटचॅट ॲक्टिव्हिटीने करू. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की या चिटचॅट ॲक्टिव्हिटीजमधल्या जे क्वेश्चन्स असतात, ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, या तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये A5च्या अंतर्गत जी ॲक्टिव्हिटी विचारली जाते, पर्सनल रिस्पॉन्सची जी ॲक्टिव्हिटी विचारली जाते, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये येणारे हे क्वेश्चन्स असतात. म्हणून दीज क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दीज क्वेश्चन्स कॅरी 2 मार्क्स. म्हणून आपण सुरुवात करू या चिटचॅट ॲक्टिव्हिटीच्या पहिल्या क्वेश्चनला. पहिला क्वेश्चन आहे, डू यू लाईक ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स? तुम्हाला दागिने आवडतात का? ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स. इफ your answer is yes, then you have to write your answer ki yes, I like jewelry and ornaments. And if you don't like jewelries and ornaments, then your answer will be no, I don't like jewelry and ornaments. Dear students, this question bears the answer yes or no. So these types of questions are verbal questions. हो किंवा नाही असं उत्तर येणारे जे प्रश्न असतात ना विद्यार्थी मित्रांनो, ते व्हर्बल क्वेश्चन म्हणून ओळखले जातात. शॉर्ट आन्सर यांचं असतं. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, डू यू लाईक टू ड्रेस अप फॉर स्पेशल ओकेजन्स? स्पेशल ओकेजन्स, दिवाळी आहे, दसरा आहे, कोणाचं तरी लग्न आहे घरामध्ये, है ना, घरामध्ये कोणाचा तरी वाढदिवस साजरा होतोय, एंगेजमेंट आहे, मित्राच्या घरी पार्टी आहे, याला म्हणायचं स्पेशल ओकेजन्स. मग अशा एखाद्या स्पेशल ओकेजन्सला तुम्हाला स्पेशली ड्रेसअप व्हायला आवडतं का? नवे कपडे, चांगले कपडे घालायला आवडतात का? मग या प्रश्नाला लागून पुढचा प्रश्न आहे, हाऊ डू यू डू दॅट? ते तुम्ही कसं करतात? येस, ऑन स्पेशल ओकेजन्स आय लाईक टू ड्रेसअप विथ न्यू क्लोथ्स. हो, मला स्पेशल ओकेजन्सला नवीन कपडे घालायला आवडतात. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट मेक्स अ पर्सन हॅपी अँड कॉन्फिडंट? हॅपी आनंदी आणि कॉन्फिडंट म्हणजे कॉन्फिडन्स, की ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे असा. मग एखादी व्यक्ती हॅपी आणि कॉन्फिडंट कसा होतो? ड्युरिंग स्पेशल फंक्शन्स अँड पार्टीज. स्पेशल फंक्शन्स अटेंड करताना, पार्टीज अटेंड करताना एखादी व्यक्ती हॅप्पी आणि कॉन्फिडंट कशी होते? वेन ही मीट्स टू हिज फ्रेंड्स, टू हिज रिलेटिव्स, ही बिकम्स हॅपी अँड ही इफ ही विअर्स गुड क्लोथ्स देन ही इज कॉन्फिडंट. असं बरोबर म्हटलं जातं. पण कॉन्फिडंट मित्रांनो हा कपड्यांवरती अवलंबून नसतो. आत्मविश्वास हा कपड्यांवरती 100% अवलंबून असतो. हां, अनेक गोष्टींपैकी ती एक गोष्ट आहे की इफ ही वेअर्स गुड क्लोथ्स देन ही इज अ कॉन्फिडंट पर्सन इन एनी फंक्शन ऑर इन एनी पार्टी. ओके, पुढे जाऊ आपण आता. पुढची ॲक्टिव्हिटी आहे टॉकिंग अबाउट मायसेल्फ. टॉकिंग अबाउट मायसेल्फ ही आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये काय करायचं आहे? यामध्ये राईट अ फ्यू लाईन्स अबाउट युअर सेल्फ. तुमच्या स्वतःबद्दल काही ओळी लिहायच्या आहेत. ठीक आहे, काय करायचं आहे यामध्ये? युअर नेम. आता स्वतःबद्दल ज्या ओळी लिहायच्या आहेत, जी माहिती लिहायची आहे, तर त्यामध्ये काय काय मुद्दे असले पाहिजे? मग त्यामध्ये युअर नेम, तुमचं नाव लिहायचं आहे. ॲपिअरन्स, तुम्ही कसे दिसतात. फॅमिली, तुमच्या फॅमिलीची माहिती त्यामध्ये येणार आहे. द प्लेस व्हेअर यू लिव्ह, कुठे राहता तुम्ही, त्या जागेचं नाव लिहायचं आहे, त्या शहराचं नाव लिहायचं आहे. जागेचं इन द सेन्स शहराचं नाव.
आय लिव्ह ॲट भुसावल या पद्धतीने. युअर स्कूल, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे. आय स्टडी इन महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ या पद्धतीने शाळेचं नाव तुमचं इथं आलं पाहिजे. युअर फ्रेंड्स, तुमच्या मित्रांची नावं लिहायची आहेत. राहुल इज माय फ्रेंड, रमेश इज माय फ्रेंड, रोहित इज माय फ्रेंड या पद्धतीने मित्रांची नावं तुमची या मुद्द्यामध्ये आले पाहिजे. नेबर्स, तुमच्या शेजारी कोण कोण राहतं त्यांची नावं तुम्हाला इथं लिहायची आहेत. रिलेटिव्ज, तुम्हाला आठवतील तेवढे नातेवाईकांची नावं तुम्हाला लिहायची आहेत. युअर लाईक्स, तुम्हाला जे जे आवडतं ते लिहायचं आहे. आय लाईक टू रीड, आय लाईक टू प्ले ऑन द प्लेग्राऊंड, आय लाईक टू वॉच मूव्हीज, आय लाईक टू प्ले गेम्स ऑन मोबाईल. वाईट आहे. आय लाईक टू प्ले गेम्स ऑन मोबाईल, दिस इज रॉंग. पण हे तुम्हाला आवडतं. मग काय काय आवडतंय ते लिहायचं आहे. डिसलाईक्स, तुम्हाला काय काय आवडत नाही ते इथं लिहायचं आहे. हॉबीज लिहायचे, तुमचे छंद लिहायचे. एखादा छंद प्रत्येकाला असला पाहिजे. छंद असला ना की माणूस स्वतःला गुंतवतो. पण मग तो छंद कसा असला पाहिजे, तो आपल्याला फायदा करून देईल असा एखादा छंद असला पाहिजे. मग फायदा करून देईल असे छंद कोणते विद्यार्थी मित्रांनो, तर मग एव्हरीडे आय लाईक टू प्ले ऑन द प्लेग्राऊंड, मैदानावरती रोज संध्याकाळी 1 तास मी जाऊन खेळतो, ही माझी हॉबी आहे. देन दिस इज अ गुड थिंग. पण मग मोबाईल पाहत बसतोय, दिस इज माय हॉबी, आय लाईक टू प्ले गेम्स ऑन मोबाईल, आय लाईक टू वॉच मूवीज ऑन द टेलिव्हिजन, ही जर हॉबी आहे तर ही बॅड हॉबी आहे. ओके. किंवा आय लाईक टू रीड बुक्स, दिस इज अ गुड हॉबी. पुढे व्हॉट यू आर गुड ॲट, तुम्हाला कोणती गोष्ट चांगली येते ते तुम्ही इथं लिहायचं आहे. या पद्धतीने राईट फ्यू लाईन्स, थोड्याशा ओळी स्वतःबद्दल लिहायच्या आहेत आणि स्वतःबद्दल थोड्याशा ओळी लिहिताना या सगळ्या मुद्द्यांचा वापर करायचा आहे. एवढ्या सगळ्या मुद्दे त्यामध्ये आले पाहिजे. ही या ॲक्टिव्हिटीचा हा एक भाग आहे. दुसरा भाग कोणता आहे? दुसरा भाग आपण बघू. ओके. दुसरा भाग आहे इमॅजिनरी पर्सोना. पहिल्या भागामध्ये तुम्ही कसे आहात खरोखर, ॲक्च्युअल तुम्ही कसे आहात ते लिहायचे. दुसऱ्या भागामध्ये इमॅजिनरी पर्सोना. पर्सोना म्हणजे काय? कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काय? पात्र. मग इथे एक इमॅजिनरी कॅरेक्टर उभं करायचं आहे की तुम्ही इमॅजिनेशनमध्ये तुम्ही असे आहात. नाव क्रिएट ॲन इमॅजिनरी पर्सोना फॉर युअर सेल्फ. इट शुड बी क्वाईट डिफरंट फ्रॉम युअर रिअल सेल्फ. तुम्ही ओरिजिनली जसे आहात त्यापेक्षा ते पूर्णपणे कसं असेल ते वेगळं असेल. डिफरंट फ्रॉम युअर ओरिजिनल सेल्फ असं ते इमॅजिनरी पर्सोना कॅरेक्टर तुम्हाला क्रिएट करायचं आहे. ऑर यू मे चूज अ फिक्शनल कॅरेक्टर. फिक्शनल कॅरेक्टर, गोष्टींमधलं पात्र. किंवा तुम्ही एखादी गोष्टीचं पुस्तक वाचलं असेल है ना, त्या गोष्टीच्या पुस्तकातलं पात्र तुम्हाला इथे लिहायचं आहे. अ कॅरेक्टर फ्रॉम अ नॉव्हेल, एखादी कादंबरी तुम्ही वाचलेली असेल किंवा तुम्ही एखादं तुमचं टी व्हीवरचं कार्टून असेल आणि त्या कार्टूनवरचं तुम्हाला जे आवडतं पात्र त्यामधलं असेल, कार्टूनमधलं एखाद्या कोणत्याही मूव्हीमधलं म्हणा, कार्टूनमधलं एखादं जे तुम्हाला आवडलेलं कॅरेक्टर असेल ना, ते कॅरेक्टर या इमॅजिनरी पर्सोनामध्ये लिहायचं आहे. ओके. मग ही ॲक्टिव्हिटी कशी कॅरी करायची मित्रांनो, इथे आपल्याला पेज नंबर 23 वरती त्यासाठी आपल्याला मुद्दे दिलेले आहेत. ओके. मुद्दे काय दिलेले आहेत हे बघा. उजव्या हाताला येलो कलरच्या बॅकग्राऊंडवरती आपल्याला इथं मुद्दे दिलेले आहेत. हे मुद्दे दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला इथे दिसले का? ओके. मी ते एक्सप्लेन करतो आता. मग ते मुद्दे कसे? पहिला मुद्दा आहे त्यामधला आय लाईक. मग मला काय आवडतं, व इथे रिअल सेल्फमध्ये लिहायचं आहे. इथे रिअल सेल्फमध्ये तुमचं जे खरं नाव आहे ते लिहायचं आहे की येस हाय आय एम प्रशांत. ओके. आणि इमॅजिनरी पर्सोनामध्ये तुम्ही एखादं नॉव्हेलमध्ये वाचलेलं कॅरेक्टर असेल किंवा तुमच्या कार्टून मूव्हीमधलं एखादं आवडतं कॅरेक्टर असेल, त्या कॅरेक्टरचं नाव इथं लिहायचं आहे. सो अँड सो XYZ, ते जे काय असेल ते. ठीक आहे. हाय आय एम XYZ. मी XYZ म्हणतो, तुम्ही म्हणायचं नाही. तुम्हाला तुमचं आवडतं कॅरेक्टर जे असेल ते आवडतं कॅरेक्टर इथे तुम्हाला द्यायचं आहे. ओके. मग आता ह्या इकडे उजव्या हाताला जे मुद्दे दिलेले आहेत ना, या मुद्द्यांच्या मदतीने एक एक ओळ आपल्याला इथं लिहायची आहे.
वहीमध्ये तुम्ही लिहित असताना इथं ज्या पद्धतीने रिअल सेल्फ आणि त्याच्या शेजारी इमॅजिनरी पर्सोना जे दिलेलं आहे तसं तुम्ही करू नका. तुम्ही आधी रिअल सेल्फ लिहा आणि मग त्याच्या खाली इमॅजिनरी पर्सोना लिहा. असं कशासाठी? तर वहीच्या पानावरती ना हे दोघं गोष्टी ॲट अ टाइम तुमच्या मावणार नाही. म्हणून आधी रिअल सेल्फ लिहून घ्या आणि त्यानंतर त्याच्या खाली इमॅजिनरी कॅरेक्टर तुम्हाला लिहायचं आहे. दुसरं आहे, पहिलं आहे आय लाईक. मग इथं तुम्हाला काय आवडतंय ते लिहायचं आहे. तुम्हाला स्वतःला जे आवडतंय ते रिअल सेल्फमध्ये लिहा आणि जे तुमच्या काल्पनिक पात्राला आवडतंय ते इमॅजिनरी पर्सोनामध्ये लिहा. त्यानंतर आय सिम्पली लव. तुम्हाला खूप जास्त आवडतं, मग इथं तुम्हाला फूड लिहायचं असेल, तुम्हाला खेळायला येतं, काहीतरी खेळायला आवडतं ते लिहायचं असेल, तो मुद्दा तुम्ही इथे मांडायचा आहे. फक्त लिहिताना एक काळजी घ्यायची आहे, हे मुद्दे एक्सप्लेन करताना एक काळजी घ्यायची आहे की समजा आय लाईक असेल ना तर तो रिअल सेल्फमध्ये पण लिहायचा. आय लाईक टू ईट मँगो, आय लाईक टू ईट बनाना. ठीक आहे ना. आय लाईक टू रीड स्टोरी बुक्स, आय लाईक टू प्ले ऑन प्लेग्राउंड, आय लाईक टू सॉल्व मॅथमॅटिकल क्वेश्चन्स. आणि इथे आय लाईक टू रीड इंग्लिश स्टोरी बुक्स. जे तुम्ही इकडे लिहिणार ते इमॅजिनरी कॅरेक्टरला सुद्धा लिहायचं आहे. तुम्हाला जे आवडतंय ते रिअल सेल्फमध्ये लिहा आणि काल्पनिक गोष्टी तुम्हाला इमॅजिनरी पर्सोनामध्ये लिहायच्या आहेत. या पद्धतीने या सगळ्या मुद्द्यांचा वापर या दोघं ठिकाणी करायचा आहे. ओके, या पद्धतीने ही जी ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची. पुढे जाऊया आपण आता. द नेकलेस. नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट द लेसन इटसेल्फ. पाठाला आपण सुरुवात करूया मित्रांनो. आता हा जो पार्ट आहे, हा जो लेसन आहे, हा पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये डिव्हाइड झालेला आहे. ओके, आपण पार्ट 1 ला सुरुवात करूया. वी विल स्टार्ट विथ पार्ट 1. वी आर ऑन पेज नंबर 24. 24 नंबरच्या पानावरती आपण आहोत अँड वी आर गोइंग टू स्टार्ट द पार्ट 1. ओके. Matilda was a pretty and charming girl. Now, by listening first line, we all come to know that in this lesson, we are going to see what Matilda is doing, what Matilda is thinking, and what Matilda is expecting. Thinking विचार करत होती, expecting अपेक्षा करत होती, है ना. मटिल्डा कोण होती, ती काय करत होती, तिच्या अपेक्षा काय होत्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता या लेसनमध्ये बघायच्या आहे. ओके. मटिल्डा, नाउ वी विल से दॅट मटिल्डा इज द हिरोईन ऑफ दिस स्टोरी. ओके. हिरोईन, वी कॅन से हिरोईन और वी कॅन से मेन कॅरेक्टर. ओके, मेन पर्सोना ऑफ दिस स्टोरी. मटिल्डा, this is the name of a lady. How was she? She was described with 2 adjectives, pretty and charming. मटिल्डा कशी होती? प्रेटी आणि चार्मिंग होती, सुंदर होती आणि आकर्षक होती. Born as if by an error of fate. ती जन्माला आली आणि ती जन्माला कशी आली? By an error of fate, दुर्दैवाने. Into a family of clerks. ती दुर्दैवाने एका कारकुनाच्या घरात जन्माला आली, एका गरीब व्यक्तीच्या घरामध्ये जन्माला आली. बाय an error of fate, she born in a poor family, in a family of clerks. गरीब कारकुनाच्या घरामध्ये ती जन्माला आली आणि ती कशी होती? She was very pretty and charming girl. सुंदर होती आणि आकर्षक होती. She had no means of becoming known. Becoming known, लोकांनी तिला ओळखावं असं तिच्याकडे काही नव्हतं. Understood, loved or be wedded by an aristocrat. एका गरीब घरामध्ये ती जन्माला आलेली होती. She was born in a poor family, so she don't have any mean that anybody can know her. ती गरीब घरात जन्माला आलेली होती म्हणून तिला कोणी ओळखत नव्हतं, कोणी तिला समजत नव्हतं, कोणी तिला समजून घेत नव्हतं. किंवा तिने एखाद्या श्रीमंत
ॲरिस्टोक्रॅट म्हणजे काय, अतिश्रीमंत, गर्भश्रीमंत अशा घरात तिचं लग्न व्हावं अशी तिची इच्छा होती. पण शी वॉज बॉर्न इन अ पुअर फॅमिली ऑफ अ क्लर्क, सो इट वॉज नॉट पॉसिबल. म्हणून मग तिची ही इच्छा काही पूर्ण झाली नाही. कोणती इच्छा होती तिची, की टू वेडेड इन अ ॲरिस्टोक्रॅट फॅमिली, एका अतिश्रीमंत घरात लग्न करून जावं ही जी तिची इच्छा होती ही अपूर्ण राहिली. अँड सो शी लेट हरसेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. तिला माहिती होतं की ती गरीब घरात जन्माला आलेली आहे, आणि मग म्हणून तिने तिच्या पालकांना तिचं लग्न ते जिथं म्हणतील तिथं लावून दिलं. आणि तिच्या पालकांनी, तिच्या पॅरेंट्सनी तिचं लग्न कुठं लावून दिलं, एका मायनर ऑफिशियलशी तिचं लग्न लावून दिलं. मायनर ऑफिशियल, कनिष्ठ कर्मचारी. आणि हा कनिष्ठ कर्मचारी कुठे होता कामाला, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमध्ये, शिक्षण खात्यामध्ये एक कनिष्ठ कर्मचारी होता. त्या कनिष्ठ कर्मचाऱ्याशी तिचं लग्न झालं. अशी ही मटिल्डाची स्टोरी. आपण दुसरा पॅराग्राफ बघू आता. वी आर मूव्हिंग टुवर्ड्स अवर सेकंड पॅराग्राफ. नाउ इन फर्स्ट पॅराग्राफ वी कम टू नो अबाउट who is Matilda. We come to know that she is a girl born in a poor family of clerks, and she married to a poor person, a minor official at the Ministry of Education. But in this first passage, we also come to know that Matilda was a pretty and charming girl, and she expecting that she wanted to marry in a aristocrat, in a rich family, but that was not happened. And on the other hand, she married to a poor person. She born in a poor family and married to a poor person who was working as a minor official in the Ministry of Education. अशा ह्या मटिल्डाची गोष्ट आपण आता अभ्यासतोय. व्हॉट इज गिव्हन इन सेकंड पॅराग्राफ. सेकंड पॅराग्राफमध्ये काय दिलेलं आहे ते आपण आता बघू. इन द सेकंड पॅराग्राफ द अपीअरन्स ऑफ मटिल्डा इज गिव्हन. अपीअरन्स, ती कपडे कशी घालत होती, ती दिसत कशी होती, या गोष्टींची माहिती इथे दिलेली आता. शी ड्रेस्ड प्लेनली, साधे कपडे ती घालत होती. बिकॉज शी डोंट अफोर्ड रिच क्लोथ्स, बिकॉज हर हजबंड इज नॉट अ रिच पर्सन, सो शी ड्रेस्ड प्लेनली. तिचा पती जो होता तो गरीब होता, आणि म्हणून साधे कपडे ती घालत होती, प्लेन कपडे ती घालत होती. बिकॉज इथे प्लेन या शब्दाचा अर्थ आपण साधे कपडे असा घ्यायचा आहे. ओके. बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. अफोर्ड, हर हजबंड वॉज अ पुअर पर्सन, सो शी डोंट अफोर्ड एनी रिच क्लोथ्स. अफोर्ड म्हणजे परवडणे. पती तिचा गरीब होता, म्हणून तिला जे रिच क्लोथ्स जे होते, महागडे कपडे जे होते, ते तिला परवडत नव्हते. शी सफर्ड एंडलेसली, आणि म्हणून तिला अपार दुःख होत होतं. तिला अपार दुःख का होत होतं? फिलिंग शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. शी वॉज एंटायटल्ड, तिला काय वाटायचं की शी वॉज एंटायटल्ड. शी वॉज एंटायटल्ड म्हणजे काय, तर तिचा हक्क आहे. तिला असं वाटायचं की तिचा हक्क आहे. कशावरती तिचा हक्क आहे? टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. जीवनातल्या सगळ्या ज्या लक्झरीज गोष्टी आहेत, चांगलं खाणं पिणं, एका मोठ्या घरामध्ये राहणं, किंवा रिच क्लोथ्स, या अशा सगळ्या लक्झरीज ऑफ लाईफवरती तिचा हक्क आहे. शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ, बट शी डोंट गेट इट, अँड सो शी सफर्ड एंडलेसली. या सगळ्या गोष्टींवर तिचा हक्क आहे, पण त्या तिला मिळत नव्हत्या, आणि म्हणून मग तिला एंडलेस सफरिंग होत होती. अपार दुःख तिला होत होतं. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. तिला अजून कोणत्या गोष्टीचं दुःख होत होतं? तिच्या शॅबी, जुनाट अशा घराचं, आणि पुअरली फर्निश्ड, जुनाट आणि गरीब आणि अत्यंत काहीही वस्तू नसलेलं तिचं असं घर होतं, आणि त्या गोष्टीचं तिला दुःख होत होतं. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर विमेन ऑफ हर क्लास वुड नॉट इव्हन हॅव नोटिस्ड.
तिच्या क्लासमध्ये होती ना, शी बिलॉंग्स टू द पुअर क्लास. ओके. आणि त्या पुअर क्लासमधल्या ज्या इतर स्त्रिया होत्या तिच्या सोबतच्या, त्या या गोष्टीचा विचारच करत नव्हत्या. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इव्हन हॅव नोटिस्ड. तिच्या क्लासच्या, तिच्या बरोबरीच्या ज्या इतर स्त्रिया होत्या त्यांच्या ही गोष्ट लक्षातच आलेली नव्हती. दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इव्हन हॅव नोटिस्ड, टॉर्मेंटेड हर अँड मेड हर रिसेंटफुल. पण मग तिला या गोष्टीची खूप जास्त जाणीव व्हायची आणि त्याच्याने शी वॉज टॉर्मेंटेड, तिला दुःख व्हायचं, तिला यातना व्हायच्या. अँड मेड हर रिसेंटफुल, आणि तिला संताप यायचा. रिसेंटफुल, तिला संताप यायचा, ती चिडायची. शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड, मग ती स्वप्न बघायची. ती काय स्वप्न बघायची? शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड अँड पॅलेशियल मॅन्शन, राजवाडा. शी ड्रीम्ड ऑफ ग्रँड अँड पॅलेशियल मॅन्शन. मोठ्या राजवाड्यामध्ये मी राहायला जायते. आय एम गोइंग टू लिव्ह इन अ पॅलेशियल मॅन्शन, असं स्वप्न तिला यायचं. आणि त्या पॅलेशियल मॅन्शन कसं असेल, तो राजवाडा कसा असेल, त्याचं डिस्क्रिप्शन पुढे दिलेलं आहे. विथ वास्ट रूम्स, मोठमोठ्या खोल्या, अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स. आणि जे पाहुणे असतात आणि ते जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा त्यांना राहण्यासाठी म्हणून वेगळी खोली असावी, अशा अनेक छोट्या छोट्या खोल्या ज्यामध्ये आहेत, अशा घराचं तिला स्वप्न पडायचं. परफ्युम्ड आफ्टर फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड्स. जेव्हा जवळचे मित्र येतील तेव्हा सुवासिक पाणी तिथं मारलं जाईल किंवा परफ्यूम तिथं मारला जाईल. अशा घराचं, अशा मोठ्या घराचं स्वप्न या मटिल्डाला पडायचं. पहिल्या पॅसेजमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मटिल्डाची ओळख झाली की ती ॲक्च्युअल कशी आहे. आणि दुसऱ्या पॅसेजमध्ये आपण बघितलं की वाय शी वॉज रिसेंटफुल, वाय शी बिकेम अनहॅपी, अँड व्हॉट वॉज हर ड्रीम्स. दुसऱ्या पॅसेजमध्ये आपण पाहिलं की तिला संताप कशाचा येतो, ती दुःखी कशाने होते, आणि तिला स्वप्न कशाचं पडतं. स्वप्न पडतं म्हणजे तिला वाटतं की या गोष्टी तिच्याकडे असाव्यात. पुढे जाऊ आपण आता तिसरा पॅराग्राफ बघू. तिसऱ्या पॅराग्राफमध्ये रियालिटी दाखवलेली आहे. द रियालिटी इज गिव्हन इन थर्ड पॅराग्राफ. यट शी हॅड नो रिच ड्रेसेस. तिच्याकडे रिच ड्रेसेस, उंची कपडे याचा अर्थ महागडे कपडे तिच्याकडे नव्हते. नो ज्वेल्स, तिच्याकडे दागिने नव्हते. नथिंग, यापैकी तिच्याकडे काहीच नव्हतं. रिच क्लोथ्स नव्हते तिच्याकडे, ज्वेल्स नव्हते तिच्याकडे, ऑर्नामेंट्स नव्हते, असं काहीही तिच्याकडे नव्हतं. अँड दीज वेअर द ओनली थिंग्स शी लव्ड. आणि हेच होतं की ज्याच्यावर तिचं प्रेम होतं. शी लव्ड रिच ड्रेसेस, शी लव्ड ज्वेल्स, शी लव्ड ऑर्नामेंट्स, अँड शी वॉन्टेड टू लिव्ह इन अ बिग हाऊस. या श्रीमंतीमध्ये राहण्याची तिला हौस होती आणि यापैकी काहीही तिच्याकडे नव्हतं, म्हणून ती सतत दुःखी असायची. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी एनव्हीड, टू बी सॉट आफ्टर. तिला काय वाटायचं? शी वॉन्टेड सो मच टू चार्म, इतकं आकर्षक असावं की टू बी एनव्हीड, लोकांनी तिचा हेवा करावा. टू बी सॉट आफ्टर, लोकांनी तिची माहिती घ्यावी, असं तिला वाटायचं. पण यापैकी काहीही होत नव्हतं. ऑन द अदर हँड शी वॉज लिव्हिंग अ पुअर लाईफ इन अ पुअर फॅमिली, इन अ पुअर हाऊस, विथ पुअर क्लोथ्स. शी हॅड अ रिच फ्रेंड. एक श्रीमंत तिची मैत्रीण होती. अ फॉर्मर स्कूलमेट. कोण होती ती? तिची बालमैत्रीण होती. फॉर्मर स्कूलमेट, बालमैत्रीण. तिच्यासोबत ती शाळेमध्ये शिकलेली होती. ॲट द कॉन्व्हेंट, ती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेली होती. हुम शी अवॉइडेड व्हिजिटिंग. तिच्याकडे जायला ती नेहमी अवॉइड करायची, ती टाळायची. का टाळायची? तिच्या श्रीमंत मैत्रिणींकडे जायला मटिल्डा नेहमी टाळायची. का टाळायची? बिकॉज आफ्टरवर्ड्स, त्या श्रीमंत मैत्रिणीला भेटून आल्यानंतर काय व्हायचं? शी वुड वीप विथ रिग्रेट. तिला पश्चाताप व्हायचा, ती रडायची. डिस्पेअर अँड मिझरी, तिला दुःख व्हायचं की तिच्या मैत्रिणीकडे जशी श्रीमंती आहे तशी श्रीमंती माझ्याकडे का नाही, असा विचार तिला यायचा. अँड शी बिकेम डिस्पेअर, शी वॉज वीप्ड विथ मिझरी. ती दुःखी व्हायची, ती रडायची.
वन इव्हनिंग. आता इन दिस पॅराग्राफ द कन्व्हर्सेशन बिटवीन मटिल्डा अँड हर हजबंड इज गिवन. मटिल्डा आणि तिच्या हजबंडचं बोलणं इथे आपल्याला दाखवलेलं. आता काय म्हटलंय? वन इव्हनिंग हर हजबंड केम होम विथ अन एअर ऑफ ट्रायम्फ. एअर ऑफ ट्रायम्फ फ्रेज ही हिचा अर्थ आहे विजयी मुद्रेने. विजयी मुद्रेने याचा अर्थ आहे की व्हेरी हॅपीली, खूप जास्त आनंदाने. एकदा तिचा नवरा जो आहे तो घरी आला अँड ही वॉज व्हेरी हॅपी अँड हॅपीली ही सेड टू मटिल्डा. व्हॉट ही सेड? होल्डिंग अ लार्ज एन्व्हलप इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये एक मोठं एन्व्हलप होतं. ते एन्व्हलप त्याने मटिल्डाला दाखवलं आणि तो मटिल्डाला म्हणाला, लुक ही सेड, हिअर इज समथिंग फॉर यू. एक एन्व्हलप त्याने मटिल्डाला दाखवलं आणि तो म्हणाला की मी तुझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे. मटिल्डाने ते एन्व्हलप तिच्याकडे घेतलं. शी टोअर ओपन द पेपर अँड ड्रू आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. ते एक निमंत्रण पत्र होतं. त्याच्यावरती काही छापलेलं होतं. काय छापलेलं होतं ते आता पुढच्या छोट्याशा पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. त्यावर छापलेलं होतं, द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मिसेस जॉर्ज रॅम्पुनू. या शब्दाचा उच्चार रॅम्पुनू असा करायचा आहे. दिस इज अ नेम ऑफ अ फिमेल. मिसेस जॉर्ज रॅम्पुनू रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मिसेस MME. मॅडम किंवा मिसेस. ओके, या MMEचा उच्चार मॅडम किंवा मिसेस असा करायचा आहे. मॅडम मिस्टर अँड मिसेस लॉयझल्स कंपनी. नाऊ मटिल्डा लॉयझल. लॉयझल इज हर सरनेम. पुन्हा वाचतोय मी सगळं. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मिसेस जॉर्जेस रॅम्पुनू request the pleasure of Mr. and Mrs. Loisel's company at the ministry on the evening of Monday, January 18. सोमवारी जानेवारी 18ला या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमध्ये काहीतरी कार्यक्रम होता आणि तिथे या दोघांना निमंत्रण दिलेलं होतं. अशी ती निमंत्रण पत्रिका तिच्या हातात पडते. मग ती हातात पडल्यानंतर काय होतं? इन्स्टेड ऑफ बिंग डिलायटेड, आनंद व्हायच्या ऐवजी, डिलाईट हॅपीनेस आनंद, आनंद व्हायच्या ऐवजी काय झालं? इन्स्टेड ऑफ बिंग डिलायटेड ॲज हर हजबंड हॅड होप्ड. तिच्या नवऱ्याला वाटलं की हे इन्व्हिटेशन तिच्या हातात दिल्यानंतर तिला आनंद होईल, पण तसं काही झालं नाही. शी थ्रू द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली. थ्रू द इन्व्हिटेशन, तिने ते इन्व्हिटेशन कार्ड जे होतं ते संतापात तिने टेबलवर टाकलं. रिसेंटफुली म्हणजे संतापाने. अँड मटर्ड, आणि संतापात ती पुटपुटली. मटर्ड म्हणजे पुटपुटणे. काय काय पुटपुटली ती? व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू विअर इफ आय गो. माझ्याकडे त्या पार्टीला जायला चांगले कपडेच नाही, मग तिथे मी काय घालून जाऊ असं तुला वाटतं, असं ती तिच्या नवऱ्याला म्हणते. ओके डे स्टुडंट्स, वी विल स्टॉप हिअर. आपला जो राहिलेला अर्धा भाग आहे तो आपण आपल्या पुढच्या तासिकेला बघू. आजचा जो पाठ झालेला आहे मित्रांनो, तो तुम्ही पूर्ण वाचून काढायचा आहे, जेवढा भाग झालेला आहे तेवढा. ओके, आणि स्वाध्यायासाठी म्हणून ही जी ॲक्टिव्हिटी आहे, रिअल सेल्फ आणि इमॅजिनरी सेल्फ, ही तुम्ही वहीमध्ये लिहून काढायची. ठीक आहे, आपण आपल्या पुढच्या तासाला भेटू.